भवितव्य नगरमध्ये श्री महादेव मंदिर लिंग प्राण प्रतिष्ठापना सोहळा भक्तांसाठी आनंदाची पर्वणी। कृषी क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्था आणि भवितव्य नगर यांच्या संयुक्त विद्यमाने भवितव्य नगर मालेगाव रोड तरोडा खुर्द जिल्हा नांदेड येथे श्री महादेव मंदिर लिंग प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। हा भव्य धार्मिक सोहळा दिनांक 1 एप्रिल ते 3 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। तरी या 3 दिवसाच्या धार्मिक सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे। महादेव मंदिर निर्माण समितीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने मंदिर निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला व सर्वांच्या तन मन धनाने सहकार्याने हा पूर्ण होत असल्यामुळे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण देण्यामध्ये आम्हाला अत्यानंद होत आहे। या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये वैदिक पूजा, भजन संध्या, शिवलिंग स्थापना, भव्य महाप्रसाद तसेच प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना नांदेड उत्तरचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष किशोर स्वामी, उद्योजक सुमित मोरगे, शिव उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, या प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ ज्योती किशनराव कल्याणकर, सौ सुनंदाताई पाटील, नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या माजी सभापती सौ अर्पणा ऋषिकेश नेरलकर, भारतीय जनता पार्टीचे नांदेड महानगर उपाध्यक्ष संतोष पर्ळीकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे। या पवित्र सोहळ्यामध्ये मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 8:30 ते 1:30 या वेळेमध्ये वैदिक पूजा होईल। संध्याकाळी स्थानिक भजनी मंडळाचा व योग गुरु श्री सीतारामजी सोनटके यांच्या भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 3 या वेळेमध्ये वैदिक पूजा व संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये ॲडव्होकेट गजानन पिंपरखेडे यांच्या संताचा भक्तिगीतांचा श्रुश्राव्य कार्यक्रम होणार आहे। दिनांक 3 एप्रिल गुरुवार रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये लिंग पूजा तसेच 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये श्री शब्र 108 सद्गुरु विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। दुपारी 12:30 ते दुपारी 3 या वेळेमध्ये महाप्रसादाचे भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे। कृषी क्रांती गृहनिर्माण सोसायटी व भवितव्य नगर मधील सर्व भाविक भक्तांनी, महिलांनी या सर्व कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। मी सौ विद्या शिवानंद स्वामी कृषी क्रांती सोसायटीमध्ये असते। कृषी क्रांती सोसायटी आणि भवितव्य नगर या दोन्हीच्या सहकार्याने कृषी क्रांती सोसायटीमध्ये महादेव मंदिराची स्थापना झालेली आहे आणि महादेव प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे। तो 1 एप्रिल 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजी होणार आहे आणि आम्ही आष्टीच्या शिवाचार्य महाराजांना बोलवलेलं आहे। त्यांचं भजन कीर्तन वगैरे ठेवलं आहे आणि इथलचे नांदेडचे सुद्धा काही लोक आहेत, त्यांनी पण येऊन भजन वगैरे करणार आहेत। आणि सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करते की आमच्या कृषी क्रांती सोसायटीमध्ये भंडाऱ्याचा पण कार्यक्रम 3 तारखेला ठेवलेला आहे लिंग प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर। तर सर्वांनी येऊन भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी येऊन आमच्या महादेव मंदिराचं दर्शन घ्यावे अशी मी त्यांना विनंती करते। मी लता देवानंद मद्रेवार भवितव्य नगर कॉलनीमध्ये आहे। 3 तारखेला आमच्या कॉलनीमध्ये महादेव मंदिराची प्रतिष्ठापना होणार आहे। तरी 1, 2, 3 तारखेला भजन, कीर्तन, होम, हवन होणार आहे। तरी कृषी क्रांती भवितव्य नगरच्या महिला मंडळांनी आणि सगळ्या परिसरातील नागरिकांनी व आजूबाजूच्या सुद्धा परिसरातील नागरिकांनी ह्याचा लाभ घ्यावा। मी शिवानंद शंकरप्पा स्वामी इथेच कृषी क्रांती सोसायटीमध्ये राहतो। या नगरमध्ये राहत असता आमच्या कॉलनीमध्ये फक्त एकच मंदिर होतं, हनुमान मंदिर। पण आमच्या कॉलनीतील आणि शेजारच्या भवितव्य कॉलनीतील महिला भगिनी यांना महादेवासाठी दुसऱ्या कॉलनीत जावं लागायचं। त्यामुळे सर्व आम्ही पुरुष मंडळींनी विचार केला की आपल्या स्त्री भगिनींना त्रास होते, त्यासाठी आपण एक जागा तर भरपूर आपल्याकडे शिल्लक आहे, त्यातून एक चांगलं असं एक महादेव मंदिर केलं तर आपल्या महिला भगिनीचा त्रास कमी होईल। या उद्देशानं आम्ही सर्व एकत्र येऊन विचार केला आणि काही लोकांची याच्यात मदत घेतली। त्यातल्या त्यात मंदिर केल्यानंतर या मंदिराला कंपाऊंड वगैरे काही नव्हतं। आता हे चांगलं व्यवस्थित करण्यासाठी आमदाराची भेट घेतलो। आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी लगेच आम्हाला होकार देऊन त्यांनी त्यांच्या निधीतून आम्हाला कंपाऊंड वॉल आणि पेवर ब्लॉक बसवण्याची त्यांनी
शेड पण मारण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यातून हे कंपाऊंडवर आज तुम्हाला समोर दिसते आणि पेवर ब्लॉक काही दिवसात दिसेल. आणि अशा तऱ्हेने हा कार्यक्रम आमचा मंदिर पूर्ण झालेलं आहे बांधून. आणि 1, 2, 3 एप्रिल रोजी या लिंगस्थापना होणार आहे. 3 तारखेला 12 वाजता लिंगस्थापना होणार आहे. त्या दिवशी 108 शिवाचार्य विश्वचैतन्य गुरु आष्टीकर महाराज हे त्या दिवशी त्यांच्या हस्ते होणार आहे. ते येणार आहे. स्थापनेनंतर लगेच त्यांचं प्रवचन आहे. त्या प्रवचनाचा आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी सर्वांना आजूबाजूच्या सर्वांना लोकांना आवाहन करतो. आणि आमदार बालाजीराव कल्याणचा आभार मानतो की त्यांनी जे काही आम्हाला सहकार्य केले हे सगळं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या निधीतून जे काय आम्हाला मिळालं त्यातूनच हे सर्व साकार झालेलं आहे स्वप्न आमचं. आणि सगळ्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी सर्वजण यावं आणि या संधीचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. मी संतोष कुलकर्णी, स्थानिक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करतो. तर भवितव्य नगर आणि कृषी क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या परिसरामध्ये भव्य असं एक महादेवाचं मंदिर इथं निर्माण होत आहे. आणि या मंदिरामध्ये महादेवाची प्राणप्रतिष्ठा ही 1, 2, 3 अशा 3 दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 1 तारखेला वैदिक पूजन होणार आहे, 2 तारखेलाही वैदिक पूजा होणार आहे आणि 3 तारखेला दुपारी 12 वाजता या ठिकाणी महादेवाच्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा इथं संपन्न होणार आहे. आणि या कार्यक्रमाला नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच सौ संध्याताईही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या मंदिराला ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे ते सर्व लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या परिसराचा जो काही कायापालट आहे तो नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आपल्या आमदार निधीतून केलेला आहे. आणि या मंदिराला पूर्वी कंपाऊंड असं काही नव्हतं, तर ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि गुणवत्तेचं कंपाऊंड बांधून दिलेलं आहे. आणि मंदिराच्या परिसरामध्ये पेवर्स पण ते बसवून देणार आहेत. आणि या ठिकाणी असा भव्य असा सभामंडप आमदार बालाजीराव कल्याणकर निर्माण करून देणार आहेत. त्याने असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आमच्या या मंदिराच्या कमिटीचे सर्व सदस्य आणि या दोन्ही भागातील म्हणजे भवितव्य नगर आणि कृषी क्रांती सोसायटीमधील सर्व भाविक व महिला मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. तरी मी या परिसरातील नागरिकांना अशी विनंती करतो की या 3ही दिवस आपण या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा व 3 तारखेला महाप्रसादासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी विनंती करतो. इथे कृषी क्रांती सोसायटीमध्ये राहतो. हे आम्ही मूर्ती गुजरातहून टाईल्सची मूर्ती आणले. हे जे मूर्ती अखंड मूर्ती आहेत म्हणजे 1 पीस मूर्ती आहेत आणि ह्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग येतात आणि काचचे ह्यालावर हे दिलेलं आहे, फेवर दिलेलं आहे आणि हे काचमध्ये येते मूर्ती. अखंड मूर्ती आहे आणि हे पट्टी वगैरे जे आहे वर्क केलेलं मूर्ती आहे. हे खास गुजरातहून या मंदिरसाठी आम्ही आणलेलं आहे.